नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता नाना ही खूप रडत असतात. तर जानकी नानांजवळ बसते की नाना प्लीज तुम्ही रडू नका. आपल्या हाताने नानांच्या डोळ्यातील पाणी पुसते की नाना धीर सोडू नका, मी आहे ना तुमच्यासोबत. नाना आपल्या घराला काही एक होणार नाही. आपल्या घरावर येणाऱ्या प्रत्येक संकटासमोर मी अगदी ढाल बनून उभी राहील. नाना हा तुम्हाला रणदिव्यांच्या थोरल्या सुनेचा शब्द आहे असं जानकी आता नानांच्या हातामध्ये हात देत सांगते. तेव्हा आता सारखं सारखं नाना त्या कड्याबद्दल जानकीला खुणवत असतात की ते कड आणि ते कड मात्र आता सयाजीच्या हातात असते. सयाजीराव आता ऐश्वर्याशी बोलत असतो. ऐश्वर्या ही सयाजीला सांगत असते की डॅडा अहो मी तर आज सॉलिड मेले असते. तेव्हा आता सयाजी म्हणतो की हो मी सुद्धा मेलो असते. त्यावर आता हे ऐकून ऐश्वर्या विचारते की म्हणजे काय झालं हो डॅडा, तुम्ही ड्रिंक करून ड्रायव्हिंग करत होते की काय. तेव्हा आता सयाजी म्हणतो अगं तू वेडी आहेस की खुळी, अगं मी कशाला मरू ड्रिंक करून, तुझा नवरा आला होता ड्रिंक करून आणि त्याला चढली होती. अगं रागाने तो बेभान झाला होता, दगड घेऊन तो मला मारायला आला होता. त्यावर आता ऐश्वर्या विचारते की डॅडा एक मिनिट, तुम्ही नेमकं काय म्हणता, मला खरंच काही कळत नाही. नेमकं दगड म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचं. त्यावर आता लगेच सयाजी पाटील जेव्हा सारंग हा दगड घेऊन सयाजीच्या अंगावर टाकायला आला होता तो घडलेला सर्व प्रकार सयाजी आता ऐश्वर्याला सांगतो. हे ऐकून ऐश्वर्याला धक्का बसतो. ऐश्वर्या म्हणते की काय, तो डिफेक्टिव्ह पीस तुमच्या अंगावर दगड टाकायला आला होता, एवढी हिंमत वाढली का त्याची. इथे मात्र त्याच्या आईला मस्ती आली आणि ठीक आहे डॅडा, तो तुम्हाला जोर दाखवतो ना, आता बघा मी त्याचे कसे 12 वाजवते. ऐश्वर्या रागाने फोन ठेवते आणि माझ्या डॅडाच्या अंगावर याने दगड टाकला ना, थांब मी आता तुझी कशी ठेचते ते बघ, तुला मी आता कसा इंगा दाखवते. त्यानंतर आता अवंतिका, सौमित्र आणि जानकी नानांना भेटून बाहेर येतात. जानकीला खूप असं वाईट वाटतं. जानकी रडतच म्हणते की खरंच नाही देखवत मला नानांची अवस्था, हे असं घर होतं का आपलं, अगदी घराची राया गेली. म्हणून जानकीच्या डोळ्यात खरंच पाणी येतं. तेव्हा जानकी आता सौमित्र आणि अवंतिका या दोघांना म्हणते की खरंच मी तुमच्या दोघांवर सुद्धा नाराज आहे. एवढी मोठी गोष्ट झाली तरी सुद्धा तुम्हाला मला सांगावसी वाटली नाही. आणि काय हो सौमित्र भाऊजी, अवंतिका मला सांगत होती का तुम्ही तिला सांगून दिलं नाही, का अडवलं. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की खरंच वहिनी सॉरी, कारण मला असं वाटत होतं की दोघे नक्की खोटं बोलतात. त्यावर आता लगेच अवंतिका म्हणते की वहिनी अहो मला तर असे वाटते की खरंच आम्ही तुम्हाला याबद्दल सांगितले नाही ते एकदम असं बरं झालं, नाहीतर तुम्ही गेम मधून बॅकआउट केलं. त्यावर आता जानकी म्हणते की हो केलं असतं मी बॅकआउट, कारण माझ्या घरापेक्षा मला कुठलीही स्पर्धा ही महत्वाची नाही. त्यावर आता अवंतिक म्हणते की वहिनी मला तसं नाही म्हणायचं, अहो तुम्ही गेम तर अगदी चांगल्या उद्देशाने खेळत होते. शेतकऱ्यांचं जे काही हित आणि हितकरी ॲप आणि शेतकरी ॲप आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही ही जे काही कल्याणासाठी गेम खेळत होता. त्यावर आता सौमित्र म्हणतो की हे बघ ऐश्वर्या आणि सारंग या दोघांचं डोकं भलतीकडेच चालत होतं. तुम्ही हा गेम जिंकू नये म्हणून ते अगदी कटकारस्थान करत होते आणि तुमचा मात्र गेमवरचा फोकस हलू नये म्हणून काही गोष्टी आम्ही जाणीवपूर्वकच तुमच्यापासून लपवल्या. त्यावर आता हे सर्व ऐकून जानकी सुद्धा म्हणते की हो खरंच मला सुद्धा कळतं की तुम्ही हे सर्व मुद्दामून नाही केलं, पण तुम्ही दोघे सुद्धा नामांकित वकील आहात, तुम्हाला एकदा सुद्धा विचार नाही आला का याचे परिणाम काय होतील बरं. आपलं घर सुद्धा हातचं जाऊ शकतं. जानकीला आता घर याचा खूप मोठा असा धक्का बसलेला असतो. त्यावर आता सौमित्र म्हणते की वहिनी डोंट वरी, आम्ही यावर काहीतरी मार्ग काढूयात. तेव्हा आता जानकी म्हणते की आम्ही सौमित्र भाऊजी आपण एक आहोत, आपण एक येऊन आपल्याला आपल्या घराला वाचवायचं आहे, हा आपला उद्देश असेल आणि आपण एकत्र येऊनच आपला आशीर्वाद बंगला हा कोणाच्या ताब्यात आपण नाही जाऊन देणार. आपण काही झालं तरी आपला आशीर्वाद बंगला वाचवायचा, काही झालं तरी आपला आशीर्वाद बंगला नाही विकला जाणार म्हणून जानकी आपल्या बंगल्याकडे पाहत असते. त्यानंतर मात्र ऐश्वर्या आता सारंगला चांगला धडा शिकवण्यासाठी एक नाटक करून झोपेच्या गोळ्या आपल्या हातात घेऊन येते. सारंग ऐश्वर्याकडे पाहत विचारतो की काय ऐश्वर्या अहो कसल्या गोळ्या आहेत. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की झोपेच्या गोळ्या आहेत, गेल्या काही दिवसामुळे टेन्शन आहे आणि त्या टेन्शनमुळे मला काही व्यवस्थित झोप लागत नाही. जर एक गोळी घेतली तर मला व्यवस्थित झोप लागते आणि जर मी ह्या सगळ्या गोळ्या घेतल्या तर मला कायमची झोप लागेल. म्हणून आता ती सारंग समोर नाटक करायला सुरुवात करते. तेव्हा मात्र आता लगेच सारंग म्हणतो की अहो काय करतात. तर ऐश्वर्या मुद्दाम आता एक नाटक करते, अहो ह्या तर नानांच्या गोळ्या आहेत.
जी काही ज्यूस करून 10 गोळ्यांची पावडर नानांच्या ज्यूसमध्ये घातली. अरे देवा, ते तर माझ्या झोपेच्या गोळ्या होत्या. अरे देवा, तर सारंगला इतका राग येतो. सारंग म्हणतो की ऐश्वर्या, अहो काय बोलतात तुम्ही 10 गोळ्या दिल्या झोपेच्या नानांना. अहो तुम्हाला कळत कसं नाही. म्हणून सारंग लगेच नानांच्या रूमकडे धाव घेतो. परंतु आता हा ऐश्वर्याचा एक प्लॅन असतो. ऐश्वर्याने आता हा सारंगशी खेळलेला एक डाव असतो. तर आता खाली जेव्हा सारंग पाहतो तर नाना ही सुमित्रा, अवंतिका आणि सौमित्र यांच्याशी छान असे गप्पा करत असतात. तेव्हा सारंग हा धक्क्यानेच खाली पाहत असतो आणि नानांकडे बघून तो खूप असा रडत असतो. तेव्हा ऐश्वर्या आता रागाने सारंग जवळ येते. तेव्हा आता रडता रडता मात्र सारंग हा नानांकडे बघून हसतो सुद्धा. तेव्हा ऐश्वर्या सारंग जवळ येते आणि सारंगला म्हणते की अरे नाना तर बरे आहेत. तेव्हा सारंग अगदी खुशून म्हणतो, ऐश्वर्या तुम्ही असं का बोललात की 10 गोळ्या घातल्यात म्हणून. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या रागाने म्हणते की सारंग, अहो मुद्दाम म्हटले, मला हे बघायचं होतं की नानांना जर काही झाले तर तुम्ही कसे रिॲक्ट होतात म्हणून. आपला बाप मरणार आहे या भीतीने मात्र तुमचा अगदी जीव गळ्याशी आला ना. मग काय हो, माझा बाप रस्त्यावर पडला का? रस्त्यात गाठून तुम्ही त्यांच्या अंगावर दगड टाकायला गेलात. ऐश्वर्या आता इतकी दात खाऊन सारंगवर अगदी पेटून उठलेली असते. त्यामुळे तुमची ही चूक आता मी सुधारते म्हणून सारंगच्या हाताला धरते आणि रागाने रूममध्ये नेते आणि रागाने आता ती बेडवर सारंगला ढकलून देते. आणि आजपर्यंत मी तुमच्या प्रत्येक चुका पदरामध्ये घालून तुम्हाला सपोर्ट करत आले आणि काय हो, तुम्ही माझ्या डॅडाच्या अंगावर दगड घालायला निघालात. आता सारंग खूप घाबरतो आणि रडतो आणि ऐश्वर्या, खरंच माझी खूप मोठी चूक झाली, मला माफ करा असे म्हणायला सुरुवात करतो. तेव्हा आता ऐश्वर्या रागाने म्हणते की चूक तर माझी झाली, कारण या घरामध्ये मी तुमच्यासोबत लग्न करून आले आणि चूक तर माझी झाली कारण या घरात आल्यापासून एका पैशाचा सुद्धा मान नाही मिळत. मग कोण आहोत आपण? आणि तुमची आई काही झालं तरी त्या जानकी आणि ऋषिकेशकडे जाते का बरं? आपण नाहीत का? कोण आहोत आपण? दगड आहोत का? या घरावरचं ओझं आपण आहोत का? आपल्याला का कोणी विचारत नाही? मग हा प्रश्न आजपर्यंत का तुम्हाला सारंग पडला नाही? मला एक गोष्ट सांगा की मगाशी मी तुमच्याकडे दागिन्यांचा विषय काढला होता. आईंच्या कपाटामध्ये इतके दागिने आहेत तरी सुद्धा त्या जानकीकडे का भीक मागायला गेल्या? आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आज जर त्या जानकीने आईंना मदत केली तर अख्खं लोक म्हणजे गाव त्यांना डोक्यावर घेऊन नाचेल आणि परत मात्र आपलीच नाचक्की होणार. ती ऋषिकेश आणि जानकी सतत आपल्याला त्रास देतात, त्यांच्यामुळे आपली इतकी नाचक्की होते तरी सुद्धा तुमची आई त्यांच्याकडे जाते आणि हात पसरवते. का कसं वागतात त्या? आणि काय हो सारंग, हे जे काही होतं ते सगळं काही तुम्हाला बरोबर वाटतं? सारंग अगदी आता माठ्यासारखा गप्प बसतो. तेव्हा ऐश्वर्या त्याच्यावर पुन्हा ओरडते की मी तुम्हाला काय विचारते, हे सगळं काही तुम्हाला बरोबर वाटतं का? तेव्हा आता सारंग घाबरतच म्हणतो की नाही, ऐश्वर्या ही चुकीचं आहे. तेव्हा ऐश्वर्या रागाने म्हणते की आहे ना, मग माझं म्हणणं पटतं ना, मग आता मात्र ठाम राहा. त्यामुळे आता मात्र काही झाले तरी त्या जानकी आणि ऋषिकेशकडून कोणतीही मदत आपण नाही घ्यायची. आणि एकदा आज आपण त्यांच्याकडून मदत घेतली तर झालं, आयुष्यभर आपल्याला त्यांची हज्जी करावी लागेल आणि ते मात्र आपल्याला नाही करायचं. कळतं ना मग तुम्हाला मी काय सांगते ते? त्यावर आता ऐश्वर्या लगेच आता सारंगला बरोबर आता जानकी आणि ऋषिकेश या दोघांच्याकडून मदत न घेण्यासाठी भाग पाडते. म्हणजे आता सारंग पुन्हा आपल्या बाजूने बोलला पाहिजे असं आता सारंगला घाबरतच तयार करते. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश जानकी येण्याची वाटच पाहत असतो. आता ऋषिकेशला कळून चुकलेलं असतं की नक्की जानकी रणदिव्यांच्या घरी गेली असणार आणि तेवढ्यात आता जानकी दरवाजात येते. त्यावर आता ऋषिकेश रागानेच विचारतो की काय ग जानकी, आज कुठे गेली होती? आणि तू शेवटी रणदिव्यांच्याच घरी गेली होती ना? अगं जानकी, मी काय करू? तुला किती वेळा सांगून मी आता खूप असा दमलो. किती वेळेस सांगितलं की तिकडे जाऊ नको, मी डोकं आपटून घेऊ का तुझ्या समोर? अगं तू किती वेळेस म्हणले की मी तिकडे नाही जाणार. अगं पण जानकी, तुझा संबंधच काय तिकडे जाण्याचा? म्हणजे नाही, नवऱ्याने जे काही सांगितलं ते धुडकावून लावायचं आणि आपल्या मनाला येईन तसंच करायचं. त्यावर आता जानकी रडतच म्हणते की आपलं घर गहाण पडलं. हे ऐकून आता ऋषिकेशला सुद्धा धक्का बसतो. ऋषिकेश म्हणतो की काय म्हणते जानकी? जानकी म्हणते की हो, आपला आशीर्वाद बंगला सावकाराकडे गहाण पडला. ऐश्वर्या आणि सारंग भाऊजींनी 5 कोटींचं कर्ज घेतलेलं आहे आणि ते कर्ज फेडण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे आईनी रडत रडत मला कॉल केला होता. जानकीच्या डोळ्यात आता हे सर्व सांगत असताना पाणी येत असतं आणि आई रडत होत्या म्हणून मी त्यांना भेटायला गेले होते.
आई आणि नाना हे खूप टेन्शन मध्ये आहे ऋषिकेश, ते दोघेही रडतात. त्यामुळे ऋषिकेश काही झालं तरी ते घर मी आपल्या हातून नाही जाऊन देणार, ते आपलं घर आहे. आज मात्र त्यांना आपल्या मदतीची गरज आहे. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की काय आपली मदत? मग जानकी, अगं इतके पैसे नाही माझ्याकडे 5 कोटी देण्यासाठी, आपण त्यांना मदत नाही करू शकत. त्यावर आता जानकी म्हणते की अहो जर आपण त्यांना 25 लाख रुपये दिले तर काही दिवसांची मुदत तर होऊ शकते, वाढू शकते. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगं पण ते 25 लाख रुपये आपण कुठून आणणार? तेव्हा आता जानकी म्हणते की आपण स्पर्धा जिंकलेले श्री आणि सो या स्पर्धेचे 25 लाख रुपये. तेव्हा आता ऋषिकेशला राग येतो. ऋषिकेश म्हणतो की हे बघ, त्या ऐश्वर्या आणि सारंग या दोघांच्या चुका सुधारायला ते 25 लाख नाहीत आपले. जानकी म्हणते की चुका त्यांनी केलेल्या आहे, परंतु घर मात्र आपलं पणाला लागलं हे लक्षात घ्या. फक्त विटा आणि मातींनी बनलेलं घर नाही, तर ते आपल्या प्रेमाच्या भावनांनी भरलेलं एक घर आहे. असंख्य आपल्या आठवणी त्या घरामध्ये आहे. ऋषिकेश, अहो लक्षात येते का तुमच्या? अहो त्या घरामध्ये तुमचा जन्म झाला, तुमचं अख्खं बालपण तेथे गेले, लहानचे मोठे तुम्ही तेथे झाला. पार्वती आईच्या आशीर्वादाचे ठसे त्या घरात उमटलेले आहे. आपल्या सगळ्यांच्या हसण्याचे आवाज आणि मजा मस्ती, एकत्र राहिलेले ते क्षण, अनेक आपल्या भावना त्या घरामध्ये आहेत. आणि जेव्हा मी लग्न करून त्या घरामध्ये आले ऋषिकेश, आणि त्या घराने मला आपलंसं केलं आणि त्याच घरावर आज इतकं मोठं संकट आलं, तर त्या घराला मी माझ्यापासून दूर नाही करू शकत. त्यामुळे काही झालं तर ऋषिकेश, आपल्याला ते घर वाचवायला हवं. झालं तरी मी त्या घरावर संकट नाही येऊन देणार. त्यावर आता ऋषिकेश स्पष्टपणे नकार देत असतो. जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, ते पैसे आहेत ना, आपण स्पर्धा जिंकलेले, ते पैसे देऊन आपण हे घर वाचूयात. तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी, अगं ते शेतकऱ्यांचे पैसे आहेत. अगं तू फक्त तुझ्या घराचा विचार करते. गोष्ट विसरलीस का जानकी? जेव्हा आपल्याला त्याच घरातून बाहेर काढले होते तेव्हा हेच शेतकरी बांधव आपले घर बनून आले होते. जानकी, आज ही स्पर्धा जिंकलो ते केवळ आणि केवळ शेतकरी बांधवामुळे. 25 लाख रुपये आपण जिंकू शकतो आणि अख्ख्या गावासमोर हा चेक आपण त्यांना दिला, हे विसरलीस का तू? तेव्हा आता जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, प्लीज तुम्ही मला चुकीचं समजू नका, मी काहीच विसरलेले नाही हे लक्षात घ्या. फक्त आता माझ्या डोळ्यासमोर एकच असा विचार आहे की आपलं घर. मी स्वार्थी विचार नाही करत. ऋषिकेश, आपण शेतकरी बांधवांशी एकदा बोलूया, त्यांच्याकडून आपण थोडीशी मुदत घेऊयात आणि हे सगळं नीट करूयात. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी, अगं तू काय बोलतेस हे तुला कळते का? म्हणजे जो चेक मी त्यांना दिलेला आहे तो चेक आता मी तुझ्या घरासाठी मागे घेऊयात का? सुद्धा वाईट वाटतं की ते घर जाईन म्हणून, परंतु हे बघ, मी आता तुला काही मदत नाही करू शकत, असे स्पष्ट शब्दात आता ऋषिकेश जानकीला उत्तर देतो. त्यावर आता जानकी म्हणते की ऋषिकेश, आपण ठरवलं तर सगळं काही करू शकतो. आपण एकदा ह्या शेतकरी बांधवांशी बोलूया, आपण सगळं काही त्यांना समजावून सांगू आणि आपण त्यांच्याशी बोलू सुद्धा शकतो. ते नक्की आपलं समजून घेतील. आपलं घर मी वाचवेल असा आईंना मी शब्द देऊन आले, त्यामुळे आता मी माघार नाही घेऊ शकत. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की जानकी प्लीज, मी एकदा शेतकऱ्यांना चेक दिलेला आहे आणि तो दिलेला चेक मी माघारी नाही घेऊ शकत. आता ऋषिकेश स्पष्ट शब्दात सांगतो. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी ऋषिकेश तयार होतो, तर जानकी ऋषिकेशला चहा देते आणि ती ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश, काही झालं तरी आपल्याला त्या घरासाठी 25 लाख रुपये द्यावेच लागतील. ऋषिकेश म्हणतो की जानकी, मी तुला एकदा सांगितलं ना, काही नाही होऊ शकत, त्यामुळे परत तोच विषय घेऊ नको. तेव्हा आता जानकी पुन्हा म्हणते की नाही ऋषिकेश प्लीज, तुम्ही असं नाही म्हणू नका, आपला आशीर्वाद बंगला आपल्या हातातून जाईल. ऋषिकेश, एकदा प्लीज ऐकून घ्या. आणि तेवढ्यात मात्र संपत काकांचा कॉल हा ऋषिकेशला येतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की बोला संपत काका, काय म्हणत होते? तेव्हा संपत काका म्हणतात की दादा, हे बघा तो चेक बँकेत टाकायला चाललो, जाऊ का? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अजून तुम्ही गेले नाहीत का? तेव्हा आता काका म्हणतात की अहो काल ते लेट झालं आणि जातो, आता मी लगेच बँकेतच निघालेलो आहोत आणि लगेच टाकून देतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अहो वाट कुणाची पाहतात, आत्ताच्या आत्ता तुम्ही बँकेमध्ये जा आणि तो चेक जमा करा. तेव्हा संपत काका म्हणतात की हो हो करतो. तेव्हा आता जानकी ऋषिकेशच्या हातातील फोन हिसकावून घेते आणि तो चेक जमा करण्याची काही गरज नाही असं म्हणते. परंतु आता संपत काकांना व्यवस्थित ऐकायला येत नाही, तर संपत काका म्हणतात की वहिनी काय बोलतात? परंतु ऋषिकेश जानकीच्या हातातील मोबाईल हिसकावत असतो. ऋषिकेश जानकीच्या हातातून फोन घेतो आणि कट करतो. त्यावर आता जानकी चिडते की तुम्ही फोन कट का केला? मी सांगत होते ना त्यांना की तो चेक बँकेमध्ये जमा करू नका म्हणून. आपल्याला ते पैसे किती आपल्या घरासाठी गरजेचे आहे. तर ऋषिकेश सुद्धा ओरडतो. ऋषिकेश म्हणतो की जानकी, तुला का कळत नाही?
ते पैसे आपले नाही तर शेतकऱ्यांच्या हक्काचे ते पैसे आहेत। त्यावर आता जानकी सुद्धा ओरडते। जानकी म्हणते की हो माहिती आहे मला, पण आता मात्र मी आपल्या घरासाठी मी ते पैसे आपल्याला मागते आणि परत आल्यानंतर ते सगळे पैसे आपण त्यांना परत करूया। पण काही झालं तरी आता मात्र आता मी तुमच्या समोर हात जोडते, पण आता आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही ऋषिकेश, आता आपल्याला आपलं घरच वाचवावं लागेल। नको तो हट्ट तुम्ही करू नका, मी आता तुमच्या समोर हात जोडते, प्रॉमिस करते, पण प्लीज तुम्ही मला ते पैसे द्या आणि आपलं जे काही घराचं कर्ज आहे ते कर्ज फेडून द्या। तेव्हा आता ऋषिकेशला राग येतो। ऋषिकेश म्हणतो की बास झालं जानकी, अगं हट्ट मी नाही तर तू करतेस, मी तुला एकदा सांगितलं ना ते पैसे आपले नाहीत शेतकऱ्यांचे आहेत म्हणून, पण आता यावेळेस मात्र मी तुझ्या शब्दात नाही अडकू शकत। ते पैसे शेतकऱ्यांचे आहेत आणि ते पैसे मी तुझ्या घराला नाही देऊ शकत। त्यावर आता जानकी सुद्धा पेटून उठते। जानकी म्हणते की हे बघा तो चेक हा बँकेत डिपॉझिट होणार नाही हे मी पाहते, ते पैसे आता केवळ आपल्या घरालाच उपयोगी पडतील। तेव्हा आता जानकी ही लगेच जायला निघते। ऋषिकेश म्हणतो की जानकी थांब, परंतु जानकी मात्र आता इतकी चलाक असते तर ती बाहेरून दरवाजा लावून घेते। ऋषिकेश म्हणतो की जानकी असा वेडेपणा करू नकोस, दार उघड, परंतु जानकी ऐकायला तयार नसते। जानकी आता संपत काकांकडे धावतच जायला निघते आणि ऋषिकेश जोरजोराने दरवाजा वाजवत असतो। दरवाजा वाजून मात्र ऋषिकेश दरवाजा उघडतो आणि जानकीच्या मागे तो धावतो। जानकी ही पुढे पळत असते आणि ऋषिकेश तिच्या मागे धावत असतो। तेव्हा आता ऋषिकेश तिच्या मागे पळत असताना तो ओरडत असतो की जानकी थांब, परंतु जानकी आता थांबायला काही तयार नसते। अगदी वाऱ्याच्या दिशेने मात्र ती तिकडे जात असते आणि तेवढ्यात मित्रांनो आता एक गाडी आपल्या जानकीच्या समोरून येते आणि जानकीचं आता लक्ष नसल्याने जानकीच्या डोक्यात फक्त एक विचार असतो की काही झालं तरी ते पैसे मात्र आपल्या घराला द्यायचे आणि घर वाचवायचं। म्हणून आता जानकी त्या गाडीसमोर येते आणि त्या गाडीचा धक्का लागून आपली जानकी खाली पडते। तिच्या डोक्याला मार लागलेला असतो आणि बेशुद्ध आता जानकी पडते। ऋषिकेश आता जोरात ओरडतो की जानकी जानकी, तेव्हा आता जानकी खाली पडलेली असते। तिकडे जानकी ही तिचा अपघात झाल्यानंतर खाली पडते, परंतु इकडे मात्र आपल्या ह्या सुमित्रा आईला एक खूप मोठा असा संकेत त्याचा मिळालेला असतो। तर तिच्या हातात जो काही ग्लास असतो तो काचेचा ग्लास खाली पडतो आणि तो फुटला जातो आणि आता खूप मोठा एक अपशकुन झाला म्हणून नाना आणि आपले सुमित्रा खूप असे घाबरतात। नक्की जानकीच्या जीवाला काहीतरी धोका आहे आता सुमित्राच्या लक्षात येते। तेव्हा मात्र आता लगेच सुमित्रा रडतच म्हणते की अहो दूध सांडलं, अपशकुन झाला, मला खरंच खूप काळजी वाटते आणि असं कसं झालं। एकतर आपल्या घरावर इतकं मोठं कर्ज आहे, घर गहाण ठेवलं आणि त्यात म्हणजे हा इतका मोठा अपशकुन। तेव्हा नाना सुद्धा अगदी खुणावून बोलत असतात। तर आता सुमित्रा खूप असे टेन्शन मध्ये येते आणि रडतच ती नानांना म्हणते की आता हे काही चांगलं झालेलं नाही, मग आता नक्की काय होईल, सगळं काही व्यवस्थित तर होईल ना, नेमका हा कसला संकेत असेल हो, आपली जानकी तर व्यवस्थित असेल ना, तिला काही झाले तर नसेल ना। तेव्हा आता ऋषिकेश धावतच जानकी जवळ येतो आणि जानकी जानकी असा करत तो जानकीला उठवायचा प्रयत्न करतो। तेव्हा तो गाडीवाला आहे तो धावत येतो, अहो दादा त्यांना काय झाले, खरंच माझी काही चूक नव्हती, मी त्यांना ब्रेक दाबले सुद्धा होते आणि हॉर्न सुद्धा देत होतो, परंतु त्यामध्येच गाडीच्या मध्ये धावत आल्या आणि त्यांना इतका मार लागला। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की काही झालेले नाही, तुम्ही प्लीज आम्हाला येथे सोडतात का, आम्ही येथे पाठीमागेच राहतो। तेव्हा आता ते लगेच दादा धावतच आपल्या जानकी आणि ऋषिकेश या दोघांना घरी सोडवायला मदत करतात। तेव्हा आता ऋषिकेश गाडीतून आता जानकीला घरी घेऊन येत असतो। जानकीच्या जीवाची त्याला आता खूप अशी काळजी लागलेली असते। आता ऋषिकेशच्या डोळ्यात चक्क असं पाणी येत असतं। जानकीला उठवण्यासाठी त्याच्या जीवाची आता इतकी तडफड सुरू असते आणि शेवटी तो आता जानकीला घरी घेऊन येतो। त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या ही सारंगशी बोलायला तयार नसते, मुद्दाम ती आता सारंगशी खेळी खेळायला सुरुवात करते। सारंग आता म्हणतो की हे बघा ऐश्वर्या प्लीज, अहो बोला ना, अहो असं काय करतात तुम्ही, काल रात्रीपासून तुम्ही माझ्याशी नाही बोलला तो, अहो ऐश्वर्या माझ्या डोक्यावर कर्जाचं टेन्शन होतं, खरंच मला काय करायचं आणि काय नाही हे कळलं नाही, अहो मी सर्व रागाच्या भरात केलं, तुमच्या डॅडावर दगड उचलला, परंतु माझ्या मनात तसं काही नव्हतं, मी तुम्हाला देवा शपथ सांगतो यापुढे असं नाही काही करणार, ओ प्लीज माझ्याशी बोला। तरी सुद्धा ऐश्वर्या बोलायला तयार नसते। सारंग म्हणतो की ऐश्वर्या आय लव्ह यू, पण तरी सुद्धा ऐश्वर्या लगेच आता तोऱ्यात उठते आणि बाजूला जाते। तर सारंग तिच्या मागे मागेच करत असतो की प्लीज ऐश्वर्या मी तुमच्यासमोर हात जोडतो, पण असं काही करू नका, माझं खरंच तुमच्यावर खूप प्रेम आहे, मला हे सुद्धा माहिती आहे की ऐश्वर्या मी तुम्हाला नाही शोभत, ऐश्वर्या अहो ही स्पर्धा सुद्धा मी माझ्यामुळेच हारलो, परंतु
परंतु प्लीज असं काही होणार नाही ऐश्वर्या, मी तुम्हाला शब्द देतो की यापुढे मी तुम्हाला नाराज नाही करणार। त्यावर तर ऐश्वर्या विचारते की नक्की? सारंग म्हणतो की हो नक्की आई, शपथ तुम्ही मला जे सांगताल ते मी सर्व मी करेन। तेव्हा ऐश्वर्या त्याच्या अंगावर येतेत म्हणते की खरंच मी तुम्हाला जे सांगेल ते तुम्ही करताल? सारंग म्हणतो की हो हो नक्की। तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते की मग आईंचे दागिने चोरताल का? तेव्हा सारंग लगेच घाबरतच खाली बसतो। ऐश्वर्या म्हणते की झाली का हवा गुल? तेव्हा सारंग घाबरत म्हणतो की ऐश्वर्या अहो, चोरी करायची या विचारानेच माझे हात असे थरथर कापतात। खरंच मी चोरी नाही करू शकत, मी स्वतः माझ्या आईचेच दागिने चोरायचे का? तेव्हा ऐश्वर्या रागाने म्हणते की हे बघा सारंग, आपल्याकडे दुसरा कोणताही असा पर्याय नाही, दुसरे ऑप्शन सुद्धा माझ्याकडे नाही, त्यामुळे हेच आपल्याला करावे लागेल। त्यावर आता सारंग म्हणतो की बरं ऐश्वर्या, ठीक आहे तुम्ही म्हणतात तसे, सांगा बरं काय करायचे? सारंग आता लगेच हे सर्व करायला तयार होतो। तेव्हा ऐश्वर्या विचारते की मला एक गोष्ट सांगा, तुम्ही तर म्हणाल्या होत्या की ज्या कपाटाच्या चाव्या आहेत तर त्या आईंजवळ आहेत म्हणून। सारंग म्हणतो की हो। तर ऐश्वर्या म्हणते की ओके, मग त्या चाव्या तुम्ही त्यांच्याकडून घ्यायच्या। सारंग म्हणतो की जर मी चाव्या घेतल्या आणि नंतर मला ते दागिने नाही मिळाले तर सगळं काही बाराच्या भावात जाईल, मग काय करायचं बरं? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की असं काही होणार नाही। सारंग विचारतो की मग आपण काय करायचं? ऐश्वर्या सांगते की आईंकडून जो चाव्या घेईल तो सारंग नसेल। तेव्हा सारंग म्हणतो की अहो तुम्हीच तर म्हणालेत ना की मी चाव्या घ्यायच्या, मग तो सारंग कसा नसेल बरं? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सारंग, त्यासाठी माझ्याकडे एक सॉलिड प्लॅन आहे। तेव्हा सारंग म्हणतो की हो ऐश्वर्या, तुमच्याकडे खरंच सॉलिड प्लॅन असतात, सांगा बरं नेमकं काय करायचं? तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते की ऐकून घ्या, मी तुम्हाला काय सांगते की एक असा पेस्ट कंट्रोलचा प्लॅन आहे। तेव्हा आता सारंग म्हणतो की हे मध्येच काय पेस्ट कंट्रोल म्हणून? ऐश्वर्या म्हणते की ऐकून घ्या की आम्ही आता आईंना असं सांगेल की आपल्या घरामध्ये झुरळ फार झालेले आहेत आणि त्या पेस्ट कंट्रोलवाल्याला आपण बोलावून घेऊया। आई काय करतील की जो काही पेस्ट कंट्रोलवाल्याला फोन आहे तर त्याला फोन करतील आणि जो फोन तुमच्या मोबाईलमध्ये आहे। सारंग विचारतो की कसे काय, माझ्या मोबाईलवरती तो फोन कसा येणार? त्यावर तर ऐश्वर्या म्हणते की कारण ते सिम कार्ड आहे तर ते तुमच्या मोबाईलमध्ये असेल। आईंनी फोन केल्यानंतर म्हणजे पेस्ट कंट्रोलवाल्याला जेव्हा त्या फोन करतील तर तो फोन तुमच्या मोबाईलमध्ये येईल आणि तो फोन आल्यानंतर तो फोन तुम्हाला उचलायचा। आणि सारंग म्हणतो की हो उचलायचा आणि म्हणायचं हो। ऐश्वर्या म्हणते की एक्झॅक्टली, आणि ती ऑर्डर तुम्हाला स्वीकारायची। त्यानंतर मात्र एक मोठा असा ट्विस्ट सुरू होईल। जेव्हा तुम्ही पेस्ट कंट्रोल करायला याल आणि तेव्हा मात्र ते औषध हे पेस्ट कंट्रोलचं नसणार आहे, ते औषध मात्र बेशुद्ध पडण्याचं असेल। तेव्हा सारंग म्हणतो की काय सांगतात बेशुद्ध पडण्याचं? अहो ऐश्वर्या, तर ऐश्वर्या म्हणते की सारंग हे बघा ऐकून घ्या, तुम्ही पेस्ट कंट्रोलच्या गेटअप मध्ये जेव्हा येताल तेव्हा जे काही ते औषध आहे संपूर्ण घरामध्ये ते मारायचं आहे। त्यामुळे आता आई, नाना, सौमित्र, अवंतिका सगळे काही अगदी कायम। तर सारंग म्हणतो की कायमचे? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो कायमचे नाही, थोड्या वेळासाठी ती लोक बेशुद्ध पडतील आणि तो गुलाब सुद्धा। त्यावर आता सारंग लगेच तयार होतो की म्हणजे ठीक आहे, त्या औषधामुळे सर्वजण बेशुद्ध पडतील, पण ऐश्वर्या अहो मला भीती वाटते की जर कोणी मला ओळखलं तर, आणि जर त्या औषधामुळे मी स्वतःच बेशुद्ध पडलो तर ऐश्वर्या म्हणते की अहो सारंग, मी तुम्हाला सांगितलं ना, हो तुम्ही पेस्ट कंट्रोल वाल्याच्या गेटअप मध्ये असणार आहात, तुमच्या तोंडावरती मास्क असेल की ज्यामुळे तुम्हाला त्या औषधाचा काही परिणाम नाही होणार, तुमचा चेहरा सुद्धा झाकलेला असेल आणि तुम्ही त्या पेस्ट कंट्रोल वाल्याच्या कपड्यामध्ये असताल आणि त्यामुळे तुम्हाला कोणीच ओळखणार नाही, हे अगदी क्लिअर होईल। आणि जेव्हा हे सर्वजण अगदी बेशुद्ध होते आणि त्यानंतर मात्र मी रूम मधून बाहेर येईल आणि मग सारंग लगेच पुढे म्हणतो की हो मी तोपर्यंत कपाटाच्या किल्ल्या घ्यायच्या। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की सारंग काय वेड्यासारखं बोलतात, अहो आपण फसणार नाही का? अहो कपाटाचं लॉक आपण तोडायचं आणि त्यातून ते दागिने घ्यायचे, म्हणजे घरातील बघणाऱ्याला असं वाटेल घरामध्ये चोरी झालेला आहे, आपल्यावर काही संशय नाही येणार, आणि जे काही कपाटातील सामान आहे तर ते इकडे तिकडे अगदी असं फेकून द्यायचं आणि हे जे काही कपाटातील चोरलेले दागिने आहे ते एका चांगल्या ठिकाणी सेफ मध्ये ठेवून द्यायचे। आणि हे सगळं करून झाल्यानंतर तुमचे जे काही पेस्ट कंट्रोल वाल्याचे हे जे काही कपडे आहेत चेंज करायचे आणि तुम्ही तुमच्या नॉर्मल कपड्यामध्ये यायचं आणि आपण दोघांनी सुद्धा जमिनीवर पडायचं, म्हणजे आपण नाटक करायचं। त्यावर आता लगेच हे सारंग म्हणतो की औषध घेऊन, तर ऐश्वर्या डोक्याला हात लावते आणि अहो औषध कशाला घ्यायचं सारंग, अहो बेशुद्ध पडण्याची ऍक्टिंग सुद्धा तुम्ही नाही करू शकत का? आणि सगळं काही तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालं का काय करायचे ते? तेव्हा आता सारंग म्हणतो की हे बघा ऐश्वर्या, म्हणजे त्यांना बेशुद्ध झाल्यानंतर आपण सुद्धा तेथे पडायचं, पण घरामध्ये चोरी झाली हे बाहेर कळणार कसं?
असं. तर ऐश्वर्या म्हणते की ओके, हा मुद्दा मीच झाला, पण जेव्हा जेव्हा पेस्ट कंट्रोलवाला येईल आणि त्या येण्याच्या अगोदर आपण सगुणाला फोन केलेला असेल आणि जेव्हा घरातील सर्वजण बेशुद्ध पडतील आणि सगुणा जेव्हा येईल तेव्हा ती सगुणा सर्वांना त्या बेशुद्ध अवस्थेत बघून अगदी पॅनिक होईल, म्हणजे ती घाबरेल, आरडा ओरड करेन आणि तिच्या पद्धतीने सर्वांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न ती करेल. आपण सुद्धा मुद्दाम जी काही घरामध्ये कपाटाची अवस्था झालेली आहे तर ती बघून अगदी शॉक होण्याचं नाटक करायचं की बापरे, घरामध्ये चोरी झाली असे दाखवायचे. तेव्हा सारंग म्हणतो की हो, ती चोरी मी केली असं दाखवायचं. त्यावर आता ऐश्वर्याला राग येतो. ऐश्वर्या रागाने म्हणते की सारंग, अहो स्क्रू ढिल्ला आहे का थोडा, अहो ही चोरी तुम्ही नाही तर त्या पेस्ट कंट्रोलवाल्याने केली असं दाखवायचं. ऐश्वर्या म्हणते की सारंग, घरामध्ये चोरी आपण केली हे कुणालाच नाही कळणार, त्यामुळे जरा शांत राहा. तर सारंग म्हणतो की नाही, मला असं वाटतं. तर ऐश्वर्या त्याला आता काही एकही शब्द बोलून देत नाही. हा प्लॅन आपल्याला खरा करून दाखवायचा हे आपल्याला कळतंय ना, मी तुम्हाला काय सांगते. सारंग होला हो करत असतो. त्यानंतर आता ऋषिकेश जानकीला घरी घेऊन येतो, तिला आता पलंगावर झोपवतो, तिचा हात हातामध्ये घेतो. तेव्हा आता जानकी शुद्धीवर येते आणि आपलं घर असं ऋषिकेशला म्हणते. तर ऋषिकेश म्हणतो की जानकी, तुला त्रास तर होत नाही, तुला बरं वाटतं ना. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, मला तेव्हाच बरं वाटेल की जेव्हा आपलं घर या संकटातून वाचेल. तेव्हा जानकी लगेच उठून बसते आणि संपत काकांनी चेक सुद्धा बँकेत टाकला असेल. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी शांत हो, एकतर तुला बरं नाही वाटत. ऋषिकेश म्हणतो की जानकी प्लीज खाली बस, ऐकून घे. तर जानकी म्हणते की नाही ऋषिकेश. ऋषिकेश म्हणतो की जानकी वेड्यासारखं धावत होती, अगं थोडक्यात निभावलं हे नशीब. अगं का तू असं स्वतःच्या जीवाशी खेळते, आणि हे पाणी घे, पिऊन घे आणि हा वेडेपणा सोडून दे बरं. आपण त्या घरासाठी काही करू शकत नाही. तर जानकी म्हणते की का करू शकत नाही, ते आपलं घर आहे ऋषिकेश. तुम्ही प्लीज संपत काकांना सांगा की तो चेक बँकेमध्ये डिपॉझिट करू नका, मी तुमच्या समोर हात जोडते प्लीज ऋषिकेश. यापुढे मी तुमच्याकडे कधीच काही मागणार नाही, आता फक्त तुम्ही त्यांना एक फोन करा, त्या पैशाची आपल्याला गरज आहे असं सांगा. ऋषिकेश काही उत्तर देत नसतो. तर जानकी म्हणते की बरं ठीक आहे, जोपर्यंत तुम्ही संपत काकांना सांगत नाही तो चेक मागे घेऊन येण्याचा, तोपर्यंत अन्नाचा एकही कण आणि पाण्याचा एकही थेंब मी नाही घेणार. तेव्हा आता ऋषिकेश समोर नाईलाज असतो. शेवटी तो संपत काकांना कॉल करतो. संपत काका चहाच्या टपरीवरच असतात आणि ऋषिकेश त्यांना विचारतो की तुम्ही तो चेक बँकेमध्ये जमा केला का. तेव्हा आता संपत काका म्हणतात की हो टाकला, आणि टाकूनच बाहेर पडून चहा घेतोय. तेव्हा ऋषिकेश पुन्हा स्पीकरवर फोन टाकतो. 1 मिनिट, मला आवाज नाही आला, परत सांगा. म्हणून संपत काका परत आता जानकी समोर हे सर्व स्पीकरवर सांगतात आणि बँकेत तो क्लिअर सुद्धा झाला असं ते सांगतात. संपत काका म्हणतात की खरंच दादा तुमचे खूप उपकार झाले, आपलं शेतकरी हितकरी ऍप अगदी हे म्हणजे व्यवस्थित होईल आणि सगळी कामे ही मार्गी लागतील. तेव्हा आता जानकी आता हे सर्व ऐकून डोक्याला हात लावते आणि खूप असं रडते. ऋषिकेश आता जानकीकडे पाहत असतो आणि संपत काकांचं बोलणं ऐकत असतो. संपत काका म्हणतात की हे बघा, हे सर्व काही तुमच्यामुळे आणि वहिनीमुळे शक्य झालं. तेव्हा ऋषिकेश जानकीकडे बघत बोलत असतो की नाही हो, आपण हे सर्व काही सगळ्यांनी मिळून केलं. आणि ऋषिकेश म्हणतो की मी आता फोन ठेवतो, आपण भेटल्यानंतर बोलूया. तेव्हा आता लगेच जानकी खूप रडत असते. तर ऋषिकेश तिला पुन्हा समजावतो, ऐकलंस ना जानकी, संपत काका काय म्हटलेत, अगं त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा किती अडचणी आहेत, मग तूच मला सांग की कोणत्या तोंडाने हे पैसे मी त्यांना मागू. तेव्हा आता जानकी खूप रडत असते. तर ऋषिकेश तिला आपल्या मिठीत घेतो की जानकी शांत हो, तुझी जीवाची तळमळ मला कळते, आपण खरंच काही करू शकत नाही. तर जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, आपल्याला करावे लागेल, ते आपल्यालाच करावे लागेल की माझा आपल्या देवावर विश्वास आहे, देव एक दार बंद करतो तर दुसरं दार उघडतो, त्यासाठी आपल्यालाच काहीतरी असा मार्ग शोधावा लागेल. ऋषिकेश म्हणतो की त्या सारंगला नको ते उद्योग कोणी करण्यासाठी सांगितले होते, आणि हे बघ जानकी, आता मला त्या घराचे प्रॉब्लेम सोडण्यासाठी कोणताही इंटरेस्ट नाही, तू सुद्धा ऐकून घे, ते घर आता कायमचं आपल्याला तुटलं, आपला कोणताही संबंध त्या घराशी नाही. त्यावर आता जानकी म्हणते की नाही, ते घर जरी आपल्याला तुटलं असलं तरी आपली नाळ मात्र त्या घराशी कायमची जोडलेली आहे ऋषिकेश, ती लोक परकी नाही तर आपली माणसं आहेत. तुम्ही मला वेडी समजता, कारण मला माहिती आहे की त्या लोकांनी मला घराच्या बाहेर जरी हाकललं तरी सुद्धा मी त्यांचाच विचार का करते, अख्ख्या गावाने जरी मला मूर्खात काढलं तरी सुद्धा मला काही फरक नाही पडत, कारण ती माझी माणसं आहेत. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी त्यांचा विचार करणारच, आणि फक्त मी नाही ऋषिकेश, तर प्रत्येक घरातील जानकी हा विचार करणारच. माझ्या त्या घरामध्ये जीव आहे असं करू नका ऋषिकेश, ते घर वाचवा, मला तुमची साथ हवी
आहे तर ऋषिकेश जानकीला प्रेमाने मिठीत घेतो आणि तिला समजावतो। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता जानकी म्हणते की हे बघा, काही झालं तरी मी आपलं घर नाही आपल्या हातातून जाऊन देणार। तर ओवी विचारते की आई तू कसं हे सर्व करणार आहेस। आता जानकी म्हणते की असं काहीतरी आहे की नक्की आपलं घर त्याने वाचू शकतं, असं काहीतरी आहे की जे माझ्या आसपास। म्हणून आता जे काही भात आणि वरण ओवी खात असते तर त्यात असं गोल आळं होतं आणि जे काही कडं कुंकवाचं जे काही जोगतिनीने तिला असा क्ल्यू दिलेला असतो तर ते कडं तिला त्याबद्दल आठवण होते। तेव्हा जानकी लगेच सौमित्र भाऊजींना फोन करते आणि ती नानाच आपल्याला मदत करू शकतील, त्यामुळे प्लीज तुम्ही एकदा नानांशी बोलून घ्या असं म्हणते। तर सौमित्र नानांशी बोलतो आणि ती कडक कुलूप किल्ली जे काही म्हणत होता त्याबद्दल। त्यावर आता जानकी म्हणते की बाप्पा तूच असा काहीतरी चमत्कार घडव आणि देवाला हात जोडते। तर मात्र इकडे आता सारंग त्या पेस्ट कंट्रोलवाल्याच्या वेशामध्ये घरी येतो। ऐश्वर्या त्याला पाहून खुश होत। तर इकडे जानकीने आता देवाला चमत्कार घडवण्यासाठी हात जोडलेले असतात। तेव्हा आता पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।